चंद्रपूर आणि आसपास 50हून अधिक कोळसा खाणी आहेत. सुमारे 50 वर्षांपासून कोळसा उत्खनन सुरू आहे. कोळसा उत्खनन आणि त्याद्वारे होणाऱ्या प्रदूषणाचे, कोळसा काढताना बाहेर काढला जाणाऱ्या अजस्त्र मातीचे पिकांवर होणारे परिणाम अभ्यासणं काळाची गरज बनले आहे. नुकसान भरपाईसाठी आवश्यक शास्त्रीय निकषांचा अभ्यास करण्यासाठी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकारकडे पाठपुरावा चालवला होता. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सूचनेनुसार या संदर्भात गठीत राज्य सरकारची समिती आज चंद्रपुरात पोहोचली. राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांनी भटाळी कोळसा खाणीची पाहणी करत आसपासच्या शेतकरी वर्गाशी संवाद साधला. आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी या दौऱ्यात समितीला सर्व दुष्परिणाम आणि शेतकरी वर्गाचे हाल याबाबत माहिती दिली. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई गरजेची असल्याचं सांगत आगामी काळात केंद्रीय कोळसा मंत्री जी किशन रेड्डी देखील चंद्रपुरात येणार असून महागाई वृद्धीनुसार कोळसा खाणींना शेत जमीन देताना सध्याच्या दरात मोठी वाढ केली जाणं अपेक्षित असल्याची महत्त्वपूर्ण माहिती आमदार मुनगंटीवार यांनी या प्रसंगी दिली. आपल्याला माहिती आहे की राज्याला वीज देणार हा जिल्हा आहे. यासाठी लागणारा कोळसा आणि त्यातून उत्पन्न होणारं प्रदूषण, प्रश्न, समस्या या अगोदर मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती केली. त्यांनी नुकसान भरपाईच्या संदर्भात एक समिती केली. महामाया कोळवाश्रींनी 68 लाख रुपयाची नुकसान भरपाई शेतकऱ्यांची दिली नाही आणि मग माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगेजींच्या प्रमुख अध्यक्षतेखाली ही समिती शास्त्रशुद्ध पद्धतीने नुकसान भरपाई शेतकऱ्यांची कशी देता येईल यासाठी ही समिती झाली आणि सरकार त्या दृष्टीने निर्णय घेणार आहे. मी माननीय कोळ मंत्री श्री किशन रेड्डी साहेबांना भेटून आलो की शेतकऱ्यांच्या शेती जी WCL घेते त्याचे भाव वाढवले पाहिजे. 2010-11चा जो GR होता तो 6 लक्ष पडीत जमिनीचा होता, 8 लक्ष कोरडवाहूचा आणि 10 लक्ष सिंचित जमिनीचा होता. त्याला 30 लक्ष भाव द्यावा. आता महागाई वाढली आहे आणि माननीय किशन रेड्डी साहेब म्हणालेत की मी द्यायला तयार आहे, फक्त राज्याकडून तसा प्रस्ताव येऊ द्या. मुख्यमंत्री महोदयांची भेट घेतली. मुख्यमंत्री महोदयांनी मुख्य सचिवांना तसा आदेश दिला की लेखी आदेश दिला की तुम्ही या नुकसान भरपाईचा प्रस्ताव जो आहे तो केंद्राला पाठवला पाहिजे. यासोबत काही गावांमध्ये काही 80% 85% जमिनी घेतल्या जातात आणि 15% जी जमीन शिल्लक राहते त्या शेतकऱ्यांचं शेती करणं हे फार जिकरीचं होतं, कठीण होतं आणि या बाबतीमध्ये सुद्धा एक पॉलिसी असण्याची आवश्यकता आहे की जसं आपण पुनर्वसनामध्ये 75% गाव जात असेल तर आपण 100% पुनर्वसन करतो. इथं सुद्धा 85% जमीन जात असेल तर मग 15%ची जमीन ही कोगमाईसने विकत घेऊन तिथं ग्रीन बेल्ट केला पाहिजे. त्या ठिकाणी झाडं लावली पाहिजे. त्या ठिकाणी झाडांच्या माध्यमातून होणारं प्रदूषण थांबवलं पाहिजे. ही मागणी माननीय किशन रेड्डी साहेबांकडे मी केली. स्वतः माननीय किशन रेड्डी साहेबांनी मला शब्द दिला आहे की ते स्वतः चंद्रपूर जिल्ह्याचा दौरा करण्यासाठी ते स्वतः येणार आहे. ते जेव्हा येतील तेव्हा जी काही प्रश्न भारत सरकारशी संबंधित आहे त्या प्रश्नाला आपल्याला अजून चांगल्या पद्धतीने मांडता येणं शक्य आहे. पण आज मात्र माननीय खारगे साहेबांनी शास्त्रशुद्ध नुकसान भरपाईच्या संदर्भात अभ्यास समिती अभ्यास करायला आली.